मुलांना बालविकास इंग्लिश मीडियम सगळ्यांना लाभ व्हावा आणि इकडून असं नाही हे आहे आमचं स्पर्धा परीक्षा टेबल जे 9वी 10वीच्या मुलांना फार उपयोगी पडतं जेणेप्रमाणे त्यांना काय आहे पुढे त्याचं कळतं. हे अगदी आनंदाची गोष्ट आमच्या शाळेतली आहे की ही देणगी पुस्तकं आमच्याकडे जवळजवळ 35 आहेत. सगळ्या प्रकारची पुस्तकं वाढदिवसाला मुलं भेट देतात त्यांना आम्ही आम्हाला लगेच देतो. संस्थेचे लोक असतील शिक्षक असतील माझे शिक्षक असतील विद्यार्थी सगळे ह्या निमित्तानं भेट देतात. मुलांना नेहमी गोष्टीची पुस्तकं तरी पण नवीन सगळे सॉर्टिंग केलेलं आहे की कशा पद्धतीचं मागायचं त्यांनी त्यामुळे ते मागतात. आणि चरित्राचे वेगवेगळे आहेत. कुमारांचं एक वेगळं वय असते 9वी 10वीच्या मुलांचं त्यांच्या अँगलनीही मग कुमार वाङ्मयचं वेगळे पुस्तक आम्ही अशी मांडलेले. प्रवास तर केलाच पाहिजे सर प्रवास तर केलाच पाहिजे आणि तो पण आवडतो विषय कवितांचा आणि विज्ञान आणि अध्यात्माची साधन असलीच पाहिजे. सगळ्या प्रकारची पुस्तकं प्रयत्न काय आहे की सगळ्या मुलांना किमान साहित्याचे प्रकार तरी कळावे की जेणेप्रमाणे त्यांना भविष्यात ते उपयोगी पडेल. संदर्भ साहित्य आपण एरवी देत नाही ना बारोबार ऑफकोर्स आज आपण त्याच्या निमित्ताने शिकत नाही. असे शैक्षणिक शिक्षकांसाठी शैक्षणिक आहे हे सगळं बालविश्व फक्त आमच्या मुलांचं वाचण्याचा नुसतं नाव वाचले पुस्तक बघा आम्ही हा प्रयत्न करतो की मुलांना आकर्षण कसं निर्माण होईल. म्हणजे आता कुठलंही पुस्तक तुम्ही घेतलं तर तुम्हाला सुद्धा असं वाटेल की 2 मिनिटं थांबवून वाचावं अशी आम्ही खरेदी करतो. त्यामुळे खूप चांगल्या प्रकारे संस्थेचं शाळेचं सगळ्या मुख्याध्यापक सगळे पदाधिकारी सगळ्यांच्या सहकार्यानं आमचं ग्रंथालय खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे. आता आमच्याकडे 15,600 त्या वर्षी आम्ही कधी 4,000 कमी केली सर. अशी छानशी रांगोळी म्हणजे कायम स्वरूपी विशेष म्हणजे मोकळ्या वेळात अभ्यास करायला पण ठेवले आम्ही असं मुली काही मुलं बसतात महाराजांची वगैरे म्हणजे आरोग्य पण सर ना मुलांना प्रश्न पडतात आणि कसं विचारायचं मग हे आधी साधी वयात येताना पोरी जरा जपून किंवा उंबरला ओलांडताना पुस्तकं नवीन मुली वाचतात त्यांना काही प्रश्न पडतात सांगू शकत नाही ते मुलांना चांगल्या पद्धतीनं वाचायला मिळतंय. प्रयत्न केला आहे की सगळ्या पुस्तकांना विषयांना त्याच्या काळचं मागे येतं. या सरांची भेट असते का चव्हाण असते विजिट आली मॅडम इकडे पण बघा काय मॅडम हिचा वाढदिवस आहे पुढे जाय हिने वाढदिवसानिमित्त पर्यांच्या गोष्टी हे पुस्तक ग्रंथालयात भेट दिलं आहे. त्यानंतर हिचाही वाढदिवस आहे तिने कोल्हा आणि कर्कोच्या हे पुस्तक भेट दिलं आहे. पाहुण्यांना विनंती हेही पुस्तक तिच्याकडून स्वीकारावं आणि तिला पुष्प देऊन आपणा सर्वांच्या तर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात. समृद्धी कोळी 10वी क आणि सैराज कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केंद्र प्रमुख माननीय श्री राम चव्हाण सर त्यांच्या समवेत माननीय श्री दिलीप वागावकर सर प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका आदरणीय सौ कुलकर्णी मॅडम पर्यवेक्षक श्री कदम सर पर्यवेक्षक श्री पर्यवेक्षिका श्रीमती व्ही पाटील मॅडम प्रशालेच्या ग्रंथपाल सौ अवसरे मॅडम बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी व तुम्ही सर्व विद्यार्थिनी तुम्हा सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यासाठी येथे उपस्थित आहोत. आज वाचन प्रेरणा दिनानिमित्त आपल्या प्रशालेत ग्रंथ प्रदर्शन व शालेय आहे त्याचे उद्घाटन आत्ताच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झालेले आहे
वाचनाचे महत्त्व सांगताना समर्थ रामदास म्हणतात, दिसा माझी काहीतरी लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे. आजकाल करमणुकीच्या साधनांचा अतिरेक झाला आहे. याचा परिणाम वाचन कमी होत आहे. आजच्या कार्यक्रमाचे उद्दिष्टच आहे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे. आयुष्याच्या प्रवासात वेगापेक्षा दिशा ही फार महत्वाची आहे. जर का दिशाच ठाऊक नसेल तर वेगाचा उपयोग तरी काय. तसेच प्रास्ताविकाचे ज्ञान झाल्याशिवाय कार्यक्रमाची दिशा निश्चित होत नाही. आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी येत आहेत प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका आदरणीय सौ कुलकर्णी मॅडम. त्यांना विनंती की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. प्रसारक मंडळाच्या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आज ग्रंथ प्रदर्शन आणि विज्ञान प्रदर्शन हे 2 संयुक्त कार्यक्रम आपण साजरे करत आहोत. आणि त्या प्रसंगानिमित्त आपल्याला लाभलेले प्रमुख अतिथी श्रीयुत राम चव्हाण सर, जे आपल्या BRCचे केंद्र प्रमुख आहेत. त्याचबरोबर दुसरे श्रीयुत दिलीप वागावकर सर, जे आपल्याला आज पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. या सर्वांचं प्रथम मी अगोदर आपल्या प्रशालेच्या आणि संस्थेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करते. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपल्या अनेक विभागांचे पदाधिकारी, सुपरवायझर RP कदम सर, सुपरवायझर दडस सर, सुपरवायझर UV पाटील मॅडम, त्याचबरोबर आपले सांस्कृतिक विभाग प्रमुख साबळे सर, तारळेकर मॅडम, ग्रंथालयाच्या प्रमुख आपल्या अवसरे मॅडम, त्याचबरोबर सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण सर्व लाडके विद्यार्थी, सर्वांचं या कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन जो साजरा केला जातो, त्या निमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे आपण हा दिवस साजरा करतो. आणि त्याचबरोबर ग्रंथ प्रदर्शन ठेवतो. त्याचं कारण असं असतं की मुलांमध्ये, तुमच्यामध्ये वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे. तुम्ही ते प्रदर्शन बघायचं आणि नुसतंच बघून फिरून जायचं असं नाही. तर त्याचा उद्देशच मुळात आहे की ते पुस्तक बघावं, त्यातलं एखादं पुस्तक उचलावं आणि वाचावं. कारण पुस्तकं वाचल्यानं आपल्याला भरपूर ज्ञान मिळतं आणि आमची मुलं अशी खूप गुणी आहेतच, त्याचबरोबर खूप ज्ञानी व्हावीत, असा हा त्यामागचा उद्देश आहे. त्याचबरोबर हा उपक्रम मी स्वतः सुद्धा राबवते. 9वी-10वीच्या विद्यार्थ्यांना माहितीच आहे. आणि मग प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक दिलं जातं की जेणेकरून विद्यार्थ्याला वाचनाची आवड निर्माण व्हायला पाहिजे. काही जे खूप हुशार मुलांचे वर्ग आहेत, त्याही वर्गांमध्ये मी वेगळा उपक्रम राबवते की जेणेकरून त्याही मुलांना त्या पुस्तकांचा उपयोग व्हावा. त्यामध्ये बाबा आमटेंची पुस्तकं असतील किंवा साधनाताई आमटेंची पुस्तकं असतील, सुधा मूर्तींची पुस्तकं असतील, तर अशी मोठी मोठी पुस्तकं मी वर्गांमध्ये घेऊन जाते आणि एका विद्यार्थ्याला वाचायला लावते आणि बाकीचे छानपणाने ऐकत असतात. यामागे उद्देश हाच असतो की तुम्हाला वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि म्हणूनच हे सगळे उपक्रम राबवले जातात. त्याचबरोबर आज आपल्याकडे ग्रंथ प्रदर्शनाबरोबरच विज्ञान प्रदर्शन आहे. याचंही तुमच्या लक्षात आलं असेल, शालेय स्तरावरचं हे विज्ञान प्रदर्शन आहे. तुमच्या मुलांमधली ही वैज्ञानिक जी काही ज्ञान आहे ते त्यासाठी तुम्हाला काय केलं जातं, उपकृत केलं जातं. तुमच्यामधलं हे जे ज्ञान आहे किंवा जे काही कला कौशल्य आहे ते तुम्ही या वेगवेगळ्या उपक्रमांच्या मार्फत, विज्ञानची जी काही उपकरणं तुम्ही बनवलेली आहेत त्यातून तुमच्या ज्ञानाची कसोटी लागते. आणि यातूनच न जाणू माहित नाही पण भविष्यामध्ये आपल्या शाळेतून असाच एखादा वैज्ञानिक निर्माण होईल की जेणेकरून आपल्या शाळेचं, गावाचं आणि स्वतःचं सुद्धा नाव उज्ज्वल करेल. यासाठी शाळेमध्ये मुलांना हे उपक्रम ठेवले जातात की जेणेकरून तुम्ही तुमच्यामध्ये स्वतः प्रगती करायची असते. आणि आजपासून 12, 13 आणि 14 तारखेला हे 3 दिवस प्रदर्शन आपल्यासाठी खुली राहणार आहेत. आपल्याला वेळ मिळेल तसे शिक्षक आपल्याला घेऊन जाणार आहेत. ग्रंथ प्रदर्शन बघायचं आहे, त्याचबरोबर विज्ञान प्रदर्शन बघायचं आहे. जे जिज्ञासू आहेत, चौकस मुलं आहेत, त्यांनी त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये आणखी आपल्याला काही याच्यामध्ये नवीन काय करता येईल का याचाही विचार करायचा आहे की जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षी आणि छान 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 वैज्ञानिक उपकरणं काही काही पाहायला मिळणार आहेत. आता आम्ही बघितलेली आहेत की खूप छान मुलांनी काय काय बनवून आणलेलं आहे. सगळ्यात मला जास्त आवडलं होतं परवा एकदम शॉर्ट बट स्वीट ग्रास कटर, गवत कापायचं ते मशीन होतं, त्याचा डेमो बघितलेला होता. खूप छान वाटलं की मुलांच्या मध्ये सुद्धा एवढी छान एनर्जी असते, एवढं छान त्यांच्याकडे काय असतं, ज्ञान असतं.
त्याचा उपयोग आपण सगळ्यांनी करून घ्यायचा आहे. सर्वजण पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल पुन्हा एकदा प्रशालेच्या वतीनं सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत. या रंगाचा फळा हा अनेक विद्यार्थ्यांचे आयुष्य उज्ज्वल करत असतो. हे सुंदर विचार आहेत थोर व्यक्ती आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे. मंचकावरील सर्व मान्यवरांना विनंती की त्यांनी डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. था एक सपना बने महाशक्ति देश अपना, देखो छोड़ गया वो दुनिया जो जागते देखता था सपना. उम्र भले ही बढ़ती गई, उम्मीदें जरा भी कम ना हुई, नित दिन कर्म करता रहा, जीने की नाम मिला मिसाइल का, कर्म से लिखा जिसने अस्तित्व, वो केवल अब्दुल कलाम था, वो केवल अब्दुल कलाम था. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणतात, आपण झोपेने नव्हे तर जी स्वप्ने आपल्याला झोपू देत नाहीत, मोठी स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा. तुम्हाला यशस्वी होण्याच्या कल्पना सुचतील. एखाद्या खूप सोपे असते, मात्र एखाद्याला जिंकणे खूपच अवघड असते. प्रवास सुंदर नव्या ज्ञानाचा, इतिहासाचा, साहित्याचा आणि विज्ञानाचा, नव्या जगाचे नव्या युगाचे प्रकाश गाणे गाती, ग्रंथ अणूचे साथी, ग्रंथ अणूच्या हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. यालाच अनुसरून रात्रीचा अंधार नाहीसा करून विश्वात चैतन्य उत्पन्न करणाऱ्या सूर्याप्रमाणे अज्ञानाचा नाश करून मनुष्याच्या जीवनाला नवी दृष्टी व ज्ञानाचा प्रकाश देण्याचे महान कार्य ग्रंथ गुरुचे आहे. आजच्या प्रमुख पाहुण्यांचे सत्कार संपन्न होतील. आजचे प्रमुख पाहुणे केंद्र प्रमुख तसेच प्रशालेचे माजी विद्यार्थी माननीय श्री राम चव्हाण सर यांचा सत्कार प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ कुलकर्णी मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती व पुस्तक देऊन हा सत्कार संपन्न होत आहे. तसेच आगावकर सर दीपशाळा कुंभारगाव यांचा सत्कार प्रशालेचे पर्यवेक्षक श्री कदम सर यांनी करावा अशी त्यांना विनंती. विभाग प्रमुख श्री साबळे सर यांनी करावा अशी त्यांना विनंती. करून देणं क्रमप्राप्तच आहे. आजच्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ तारेकर मॅडम यांनी करावा अशी त्यांना विनंती. लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पलूस या ठिकाणी आज माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आपण 3 दिवसांचे ग्रंथ प्रदर्शन आणि विज्ञान प्रदर्शन आयोजित केलेले आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी आपल्याला लाभलेले जे पाहुणे आहेत त्यांचा परिचय मी करून देत आहे. आपल्या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे जे आहेत त्यामधले पहिले पाहुणे आहेत ते म्हणजे श्री राम बबन चव्हाण सर. यांचा परिचय करून देणं म्हणजे ते काय आपल्या शाळेसाठी नौकी नाही, ते आपल्या शाळेचे माजी विद्यार्थीच आहेत. तसेच आपल्या प्रशालेचे सुपरवायझर RP कदम सर यांचे ते क्लासमेट आहेत, वर्गमित्र आहेत. श्री राम चव्हाण सर हे पलूस येथेच राहतात. ते केंद्र प्रमुख असून वरिष्ठ मुख्याध्यापक पलूस शाळा नंबर 1 मध्ये आहेत. त्याचप्रमाणे ते जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अपग्रेड मुख्याध्यापक महासंघ सांगली याचे ते अध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचे 5वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण आपल्याच प्रशालेमध्ये म्हणजे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पलूस या ठिकाणी झालेले आहे. त्यानंतर त्यांनी BA BEd DSM एवढं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांची जी आता नोकरीतली सेवा आहे ही 34 वर्ष पूर्ण झालेली आहे.
त्याचप्रमाणे त्यांना सांगली जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तसेच त्यांच्या समवेत आलेले दुसरे जे पाहुणे आहेत त्यांचं नाव आहे श्री दिलीप जगन्नाथ वागावकर सर. ते उपशिक्षक आहेत. त्यांचं गाव कुंडल आहे. त्याचप्रमाणे त्यांचं शिक्षण MA BEd DSM एवढं झालेलं आहे. त्यांचं हिंदी आणि मराठी विषयातून MA झालेलं आहे. त्यांची एकूण सेवा 28 वर्ष झालेली आहे आणि सध्या ते जिल्हा परिषद शाळा कुंभारगाव तालुका कडेगाव या ठिकाणी ते कार्यरत आहेत. एवढं बोलून मी परिचय थांबवते. धन्यवाद. नमस्कार म्हणा की मना काय लागते ऊन लागते का रे? जास्त वेळ तुमचा घेत नाही. आज आपण पलूस शिक्षण प्रसारक मंडळाचे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिर प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग, ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं आज आपण आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त आपण आज ग्रंथ प्रदर्शन व विज्ञान प्रदर्शनाचा उद्घाटन केलेलं आहे असं मी प्रथमतः जाहीर करतो. आणि दुसरा मुद्दा सांगायचा म्हणजे मीही तुमच्यासारखाच विद्यार्थी असताना असं पुढे बसलो होतो. काही दिवस आमची प्रार्थना परिपाठ पलीकडच्या मुख्य दरवाजावर व्हायचे. असंच मी उन्हात काही दिवस तुमच्यासमोर त्याचा अनुभव घेतलेला आहे. तुमचं जास्त वेळ घेत नाही. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे तुमचे सुपरवायझर आहेत ते रमेश कदम सर, जे अक्षरमाला चालवतात, ते SD माने ज्याने अनेक वेळा रक्तदान केलेलं आहे आणि तुम्हाला नवीन नवीन चिंतनाद्वारे मार्गदर्शन करत असतात. असे SD माने सुद्धा माझे वर्गमित्र आहेत. तसेच सिनियरचे सुरेश फाळके सर, केमिस्ट्री विभागाचे प्रमुख, ते माझे वर्गमित्र आहेत. ह्या बऱ्याच ठिकाणी मी ग्राउंडवर खेळलेला आहे. या ठिकाणी मला सावा माळी सर, कोणपे सर, SD पाटील सर, यशवंत पाटील सर असे अनेक मान्यवरांच्या हातून मला शिक्षण मिळालेलं आहे. त्यांचाच मी विद्यार्थी आहे. दुसरी गोष्ट आता सांगायचं म्हणजे आता इथे बसलेले उपमुख्याध्यापका आदरणीय कुलकर्णी मॅडम, माझ्याकडे केंद्रमुख भार असल्यामुळं बऱ्याच 39 शाळा माझ्याकडे आहेत. त्यातल्या 39 पैकी जर आपल्या पलूस मध्ये लक्ष्मणराव किर्लोस्कर जर काम मला वेळच्या वेळी दिलं तर 50-70% माझं काम यशस्वी होतंय. त्यात सिंहाचा वाटा आपले सावंत सर आणि कुलकर्णी मॅडम आहेत. त्यांना मी मनपूर्वक या आजच्या कार्यक्रमामध्ये धन्यवाद देतो. कारण बरेच माझं तुमच्यामुळे माझं सोयीस्कर होत असतंय. असेच आपल्या शाळेचे नवीन उपक्रम राबवून वेगवेगळे आपल्या जिल्ह्यात तुमच्या संस्थेचे म्हणण्यापेक्षा माझ्या संस्थेचे म्हणतो मी, आणि अशी उत्तरोत्तर प्रगती आपल्या शाळेची होऊ दे. तसेच आपल्या शाळेत अतिशय नामवंत शिक्षक होऊन गेले, आताही आहेत. अनेक त्यांच्या हातून चांगल्या गोष्टी होत आहेत. साहा माळी सरांचे चिरंजीव माळी सर आहेत, इथं मलमे सर आहेत, सामाजिक कार्यात आहेत, सायकलिंग मध्ये आहेत. तसा त्यांचा आदर्श तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी घ्यावा अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. आणि जास्त मी बोलत नाही, माझी मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण ग्रंथपाल ही महान आहे, तो या ज्ञानगंगेचा प्रवाह आहे. ग्रंथ विश्व हे विचार विश्व नव्हे तर ते संस्कार विश्वच आहे. आजच्या धावपळीच्या मुक्त जीवनातून जीवनमुक्तीकडे घेऊन जाणारा ग्रंथालय हा राजमार्ग आहे. हरे कृष्ण. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील सन्माननीय, वाचन आहे प्रवास सुंदर नव्या नव्या ज्ञानाचा, इतिहासाचा, साहित्याचा आणि विज्ञानाचा. नव्या युगाचे नव्या जगाचे प्रकाश गाणे गाती, ग्रंथ आमुचे हाती, ग्रंथ आमुचे साथी. आज ज्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण उपस्थित आहोत ते भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या विनम्र स्तुतीस अभिवादन करून मी माझ्या विषयाकडे वळते. आज दुग्ध शर्करा योग आहे. वाचन ज्यांची आवड आणि विज्ञानावर ज्यांची श्रद्धा असे APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त विज्ञान आणि ग्रंथ प्रदर्शन हे दोन्ही उपक्रम आपल्या शाळेत राबवण्यात आलेले आहेत. भाषा विकासातील वाचन संस्कृती संवर्धनामधील स्थान लक्षात घेऊन आज विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
वाचन प्रेरणा, वाचनाचे महत्त्व, काय व कसं वाचावं या विषयावर प्रबोधन, निवडक कविता व उतारातील वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा आणि ग्रंथ प्रदर्शन अशा विविध कार्यक्रमाचे नियोजन आपल्या प्रतिभाशक्ती व कल्पनेद्वारे वाचन प्रेरणा दिनानिमित्त राबविण्यात येते. मुलांचे लाडके भारताचे माजी राष्ट्रपती वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यास महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आज तो आपण साजरा करीत आहोत. 24 पुस्तकांचे लेखक आणि वाचनाची प्रचंड आवड असलेल्या अब्दुल कलाम सरांनी 2020 साली भारत महासत्ता बनेल असं समस्त भारताला आश्वस्त करत एक स्वप्न ठेवलं. भारताची विज्ञान व अवकाश क्षेत्रातील भरारी हे स्वप्न सत्यात उतरले आहे. वाचन प्रेरणा दिन या नावाच्या उत्सवाचा हेतू स्पष्ट आणि तो म्हणजे मुलांमध्ये वाचनाची आवड व सवय विकसित करणे आणि युवा पिढीला अधिकाधिक पुस्तके वाचण्यात प्रेरित करणे हा होय. वाचनामुळे देशात वैचारिक पातळीवरती एका वेगळ्या पर्वाला सुरुवात होईल आणि डॉक्टर कलामांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर विद्यार्थी दशेतच शिक्षित होत असताना सुसंस्कारित होणे गरजेचे आहे. वाचनामुळे मनावर चांगले संस्कार होतात, विचारांना चालना मिळते, काय चांगलं काय वाईट याचा भेदाभेद स्पष्ट होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना वाचनास प्रवृत्त करणे ही काळाची गरज आहे. आज तुम्ही असा संकल्प करा की समोर बसलेल्या सर्व मुलांकडे ग्रंथालयाचं बारोकार्ड असलं पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थी वाचक असला पाहिजे. अर्थात तुमचं कौतुक आहे की आपल्याकडे खूप विद्यार्थी खूप चांगल्या पद्धतीने वाचत असतात, परंतु हे 100% योगदान तुमचं पुढच्या वर्षी दिसलं पाहिजे असं आज आपण या ठिकाणी आम्ही तुम्हाला आवाहन करत आहे. या निमित्ताने राबवत येणाऱ्या उपक्रमातील वर्गवाचन हा विषय आपण पहिल्या तासाला घेण्यात येणार आहे. तसेच ग्रंथ भेट उपक्रम आमच्याकडे वर्षभर राबवला जातो. प्रशालेचे माजी विद्यार्थी असोत, शिक्षक असोत, संस्था सदस्य, हितचिंतक असे अनेक जण ग्रंथ भेट देत असतात आणि तुम्ही अनेक जण वाढदिवसानिमित्त तर पुस्तक भेट देताच. आपण त्यांना आभारपत्रही देत असतो. आनंदाने सांगते देणगी पुस्तकांची ग्रंथसंख्या 3500च्या वर आहे आणि या निमित्ताने आजच्या दिनाच्या निमित्त संस्था सदस्य श्री सतीश कुलकर्णी तसेच आपल्या शिक्षिका MS पाटील मॅडम, सिनियरचे निवृत्त शिक्षक क्रीडा शिक्षक BP पाटील सर यांनीही आज या दिनाच्या निमित्त आपल्याला ग्रंथ भेट दिलेले आहे. जणांना माहिती आहे त्यावेळेस पण मी सांगणार आहे, परंतु ही स्पर्धा तुमच्या पुढील आयुष्यातील चांगल्या स्पर्धेच्या तयारीची परीक्षा असते, त्यामुळे सर्वांनी यात भाग घ्या. तो उपक्रमच आहे आपल्या शाळेचा, दरवर्षी आपण राबवतो. पुस्तकांना तुम्हाला काही सांगायचं आहे, त्यांना तुमच्या जवळ राहायचं आहे. पुस्तकामध्ये चिमण्या चिवचिवतात, पुस्तकामध्ये हिरवी शेतं डुलतात आणि पर्यांच्या कथा, पुस्तकात झऱ्याचं पाणी गुणगुणतं आणि पर्यांच्या कथा कुजबुजतात. पुस्तकात अग्निबाणाचं रहस्य असतं, पुस्तकात विज्ञान बोलतं असतं. पुस्तकाचं जग केवढं तरी मोठं आहे, पुस्तकामध्ये ज्ञानाची लयलूट आहे. आवडणार नाही का तुम्हाला या जगात भटकायला? आणि म्हणूनच आपण हे ग्रंथ प्रदर्शन तुमच्यासाठी ठेवलेलं आहे. हे ग्रंथ प्रदर्शन पाहत असताना तुम्ही काही सूचना देत आहे, मी त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. खरं तर आपलं ग्रंथ प्रदर्शन हा उपक्रम 2003 सालापासून मी राबवत आहे. सगळ्यांच्या सहकार्याने खूप यशस्वीपणे तो राबवला जातो. स्नेहसंमेलनानिमित्त आपण पूर्वी भरवत होतो, पण आता 2015-16 सालापासून हा वाचन प्रेरणा दिन आहे, त्यानिमित्त आपण हे भरवत असतो. ग्रंथ प्रदर्शन आपण दरवर्षीच भरवतो, दरवर्षी वेगवेगळी पुस्तकं राबवतो. ह्यावेळेस 16 टेबलवरती 16 विषय मांडलेले आहेत. लक्षपूर्वक ऐकायचं आहे, कारण तुम्ही प्रत्येक जण ग्रंथ प्रदर्शन पाहणार आहात. भविष्यात तुम्हाला कुणी विचारलं साहित्यातले प्रकार 4 तरी सांग, तर तुम्हाला 16 सांगता आले पाहिजेत, असं आपण त्याच्यामध्ये मांडणी केलेली आहे. आणि ओळीनं व्यवस्थित पुस्तकं बघायची आहेत. वेगवेगळी पुस्तकं आहेत, अगदी वेगवेगळा प्रवास असेल, चरित्र असेल, कादंबरी असेल, कुमार वाङ्मय, तुम्हाला प्रत्येक टेबलजवळ थांबून पुस्तक बघायचं आहे. तुम्हाला भविष्यात जेव्हा पुस्तक हवं असेल ते तेव्हा तुम्ही मला मागू शकता, मॅडम या टेबलवर हे पुस्तक होतं, ते मला हवं आहे, तेव्हा मला तुम्हाला ते देता येतं. तर तुम्ही त्याचा जास्तीत जास्त आनंद घ्या आणि सगळ्यांसाठी हे प्रदर्शन बघायला मिळावं म्हणून आपण 3 दिवस ठेवलेलं आहे. तुम्हाला सूचना येईल त्याप्रमाणे तुम्ही आपलं विज्ञान प्रदर्शन आणि ग्रंथ प्रदर्शन बघायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ग्रंथालयात कॅमेरा आहे, त्यामुळं तुमची शिस्त तितकीच महत्त्वाची आहे. आणि तुम्हाला हे वाचन जे आहे ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शक ठरेल आयुष्यात.
माझ्या शब्दांना थांबवण्यापूर्वी मी डॉक्टर APJ अब्दुल कलामांच्या अग्निपंखमधील संदेश तुम्हाला सांगत आहे. अगदी लक्षपूर्वक ऐका, अगदी लक्षपूर्वक ऐका. स्वप्ने पहा, स्वप्ने पहा आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याची हिंमत बाळगा. निराशेने खचून जाऊ नका आणि मुख्य म्हणजे तुमच्या स्वप्नांचे रोपटे वाढावे म्हणून. बघा त्यांनी काय सांगितलंय, तुमच्या स्वप्नाचं रोपटं वाढावं म्हणून त्यांच्या मुळाशी तुमचा घाम गाळायला विसरू नका, कष्टाला मागे हटू नका. नक्कीच या सुंदर संदेशाने आपण सर्वजण समृद्ध होऊ. त्यांच्या अग्निपंख या पुस्तकातील एक छोटासा उतारा मी अगदी 4 ओळींचा हे वाचते. सगळेच उपक्रम आपण साजरे करत आहोत त्यातील हा भाग आहे. खूप छान आहे बघा. मी आहे या थोर भूमीतील एक विहीर, मी आहे या थोर भूमीतील एक विहीर. तिच्या लाखो करोडो मुलीकडे पाहतो आहे. त्यांनी माझ्यातून काहीतरी घ्यावं. कधीही न संपणारं देवत्व आणि सर्व दूर पसरावी त्यांची कृपा. असे जसे विहिरीतून काढलेले पाणी. माझे आयुष्य इतरांना आदर्श वाटावे असं मी म्हणत नाही, पण मला विश्वास आहे की काही जणांना त्यातून प्रेरणा मिळेल. आंतरिक समाधान हेच अत्युच्च कोटीचे समाधान आहे असे त्यांना पटेल. देवाची असीम कृपा हा प्रत्येकाचा वारसा आहे हे समजून येईल. पण माझ्या पंजोबांची, अवुल यांची, आजोबा पाकीर यांची आणि पिता जैनुलाबदीन यांची वाहती रक्तरेखा, त्यांचा वारसा कदाचित अब्दुल कलाम या नावाशी थांबेल, पण त्यांचे आशीर्वाद सदैव वाहत राहतील, कारण ते अमर्त्य आहेत. आज तुम्ही या लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्या मंदिरचे विद्यार्थी आहात. तुमचेही आजोबा, तुमचेही वडील तुमच्या कर्तृत्वावरती प्राऊड फिलिंग करतील असं तुम्ही वागायचं आहे. आणि म्हणूनच त्या निमित्तानं आपल्याला ह्या वैचारिक आणि हृदयाला भिडणाऱ्या शब्दांना आपण हृदयात साठवून ठेवूया. पुन्हा एकदा APJ सन्माननीय व्यासपीठ, भारतरत्न अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम तथा APJ अब्दुल कलाम भारताचे 11वे राष्ट्रपती, वैज्ञानिक तथा अभियंता. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी रामेश्वर येथे झाला. कलाम यांनी आपले शालेय शिक्षण रामनाथपुरम येथे पूर्ण केले. लहान वयातच वडिलांचे छत्र गमावल्याने डॉक्टर कलाम गावात वर्तमानपत्रे विकून तसेच अन्य लहान मोठी कामे करून पैसे कमवले व घरी मदत करीत होते. त्यांचे बालपण खूप कष्टात गेले. शाळेत असताना गणिताची त्यांना विशेष आवड लागली. नंतर ते तिरुचिरापल्ली येथे सेंट जोसेफ कॉलेजमध्ये दाखल झाले. तेथे BSc झाल्यानंतर त्यांनी मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीत प्रवेश घेतला. प्रवेशासाठी लागणारे पैसेही त्यांच्याकडे नव्हते. बहिणीने स्वतःचे दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. या संस्थेतून एरोनॉटिक्स डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमेरिकेतील नासा या प्रसिद्ध संशोधन संस्थेत 4 महिने एरोस्पेस टेक्नॉलॉजीचे प्रशिक्षण घेतले. 1963 मध्ये ते भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रात इस्रो क्षेपणास्त्र विकासातील सॅटेलाइट लॉन्चिंग व्हेकलच्या संशोधनात भाग घेऊ लागले. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना भारताने क्षेपणास्त्र विकासाचा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतला. त्यावेळी डॉक्टर कलाम पुन्हा DRDO मध्ये वैयक्तिक कामापेक्षा सांघिक कामगिरीवर त्यांचा भर असे व सहकाऱ्यांमधील उत्तम गुणांचा देशाच्या वैज्ञानिक प्रगतीसाठी उपयोग करून घेण्याची कला त्यांच्यामध्ये होती. क्षेपणास्त्र विकासासाठी अग्नि क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे डॉक्टर कलाम यांचे जगभरातून कौतुक झाले. पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून काम करताना देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी अनेक प्रभावी धोरणांची आखणी केली. त्यांनी संरक्षण मंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार व DRDOचे प्रमुख म्हणून अर्जुन हा मेन बॅटल टँक, रणगाडा व लाईट कॉम्पॅक्ट एअरक्राफ्ट याच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका पार पाडली. विज्ञानाचा परमभक्त असणारे डॉक्टर कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते. त्यांना रुद्रवीणा वाजवण्याचा, मुलांशी गप्पा मारण्याचा छंद होता. भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण व 1998 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. डॉक्टर कलाम हे अविवाहित व पूर्ण शाकाहारी होते. बालपण अथक परिश्रमात व्यतीत करून अखंड विद्येची साधना करीत खरतर आयुष्य जगले आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्राच्या राष्ट्रपतीपदी निवड झाली.
डॉक्टर कलाम हे युवकांना सदैव प्रेरणा देणारे व्यक्तिमत्व होते. पुढील 20 वर्षात होणाऱ्या विकसित भारताचे स्वप्न ते सतत पाहत होते. अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोबर हा जन्मदिवस जगभरात जागतिक विद्यार्थी दिवस म्हणून पाळला जातो. भारत सरकारने पद्मभूषण, पद्मविभूषण व 1997 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान केला. एपीजे अब्दुल कलाम यांची प्रकृती शिलाँग येथील IIMच्या कार्यक्रमात व्याख्यान देताना बिघडली. शिलाँगमधीलच एका रुग्णालयात त्यांनी 27 जुलै इसवी सन 2015 रोजी अखेरचा श्वास घेतला. कलाम यांनी केलेल्या कार्याचा उपयोग भारतासाठी विविध कार्यात झाला आहे. मी त्यांच्याविषयी एवढंच बोलू इच्छिते की यशस्वी अब्दुल कलाम यांनी आपल्यासाठी एक संदेश दिला आहे. यशस्वी लोकांच्या किंवा यशाच्या गोष्टी वाचू नका, त्यात तुम्हाला फक्त संदेशच मिळेल. अपयशाच्या गोष्टी वाचा, त्यातून तुम्हाला नवीन यशाच्या नवीन आयडिया मिळतील. इंग्रजी शब्द एंड चा अर्थ शेवट नसून तो एफर्ट नेव्हर डायज म्हणजे प्रयत्न कधीच वाया जात नाही असा होतो. तर नो आणि नो म्हणजे नाही याचा अर्थ नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी असा होतो, जो नवीन संधी असा होतो. त्यांच्याबद्दल मी इतकेच बोलू इच्छिते की सोडून कास अज्ञानाची, सवय लावू वाचनाची, घेऊन ज्ञान पुस्तकातून उघडू दारे प्रगतीची. धन्यवाद. व कवयित्री सौ अवसरे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना अमूल्य असं मार्गदर्शन केलेलं आहे. प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका आदरणीय सौ कुलकर्णी मॅडमना विनंती की त्यांनी आजच्या मार्गदर्शक आपल्या प्रशालेतील अवसारे मॅडम यांच्या 18 पुस्तकं कविताची प्रसिद्ध आहेत. त्यातून त्यांनी मला आत्ता बरं सांगितलं, त्यांना राज्यस्तरीय बरेच पुरस्कार मिळाले. तर दुसरी आपल्या शिक्षण विभागाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख धडस सर, ताळेकर मॅडम, तसेच साबळे सर, सुपरवायझर सगळे सुपरवायझर, खोत सर, पवने सर. तर मी आपल्या पंचायत समितीचे आदरणीय विस्ताराधिकारी कांबळे साहेब येणार होते, पण तिथं कार्यक्रम चालू असल्यामुळे येऊ शकले नाही. या सणाच्या वतीनं मी अवसरे मॅडम सर, दिलीप वाहाकर आणि मी त्यांना शुभेच्छा, त्यांनी ते शुभेच्छा स्वीकाराव्या अशी मी त्यांना विनंती करतो. त्यांना राज्यस्तरीय अनेक पुरस्कार मिळाले असतील, पण घरगुती पुरस्कार आपल्या शिक्षण विभागाने आपल्या मुलांच्या समोर मी त्यांना पुष्पगुच्छ देत आहे, त्यांचा स्वीकार करावा आणि त्यांना शुभेच्छा देतो की इथून पुढे त्यांनी पुढच्या काळात 14 संग्रह करून 28 संग्रह व्हावा अशी मी त्यांना विनंती करतो. खरी आपुलकी माया ही फार दुर्मिळ असते. हे ज्याला त्यातला खरा आनंद मिळवता येतो. नम्रतेशिवाय ज्ञान मिळत नाही, मिळाले तर ते टिकत नाही आणि टिकले तर ते शोभत नाही. म्हणून जीवनात योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तीसमोर, योग्य वेळी नम्र झालेच पाहिजे. म्हणून मी आज सर्वांसमोर नतमस्तक होऊन कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री धडस सरांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त करावे. लक्ष पाहिजे रे, त्याचे भारतरत्न आणि या देशाचे माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलामजी यांचा जन्मदिवस आपण जयंती म्हणून साजरी करतो. आणि त्यानिमित्ताने वाचक प्रेरणा दिन, ग्रंथ दिन आपल्या शाळेत आणि विज्ञान प्रदर्शन असा संयुक्त कार्यक्रम राबवला. आणि या कार्यक्रमास शोभा वाढवण्यासाठी आणि आम्हा सर्वांना आणि आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या केंद्राचे केंद्रप्रमुख आणि आमचे स्नेही राम चव्हाण सर, तसेच त्यांच्याबरोबर आलेले वागावकर सर यांचं मी याच ठिकाणी आल्याबद्दल मनापासून त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असणारे सर्व अधिकारी वर्ग, शिक्षक बंधू भगिनी, चतुर्थ कर्मचारी यांचंही मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे तळपत्या उन्हात आणि सावलीमध्ये असा संयुक्त खेळ चालू आहे आपल्या जीवनामध्ये. यासाठी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचं गोड कौतुक करतो, विद्यार्थ्यांचं. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला, त्याला पूर्णविराम देतो. धन्यवाद.